तर खूप फायद्याचा व्हिडिओ तुम्हाला होणार आहे बघा। 8.5चा गळा आहे, तर 8.5च्या गळ्याला आपल्याला कशी शोल्डर टाकली पाहिजे, मुंडा कसा घेतला पाहिजे, छातीच्या चौथ्या भागामध्ये प्लस मायनस करायचे की नाही, हे सगळं मी सांगणार आहे बघा। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका अजिबात कुठे। बाही उंची आहे 4 आणि दंड घेर आहे 11। आता या मापाचा नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मी पण मस्त आहे। तर आपण आज एका कमेंटवर व्हिडिओ बघणार आहोत। तर कमेंट अशी आहे, वेदिका भोपाले म्हणून आपल्या सबस्क्रायबर आहेत युट्यूब फॅमिलीमध्ये। तर त्यांनी बरेच मला कमेंट केल्या। पहिली तर मी त्यांची क्षमा मागते, कारण वेळ झाला मला। अशा बऱ्याच कमेंट असतात, त्यातली कुठली तरी एक चॉईस करून मला घ्यावी लागते। पण दुसऱ्यांनी राग मानू नका, तुमची पण कमेंटवर मी व्हिडिओ करणार आहे, पण मला थोडा वेळ देत राहा, कारण मला मदतीला दुसरं कोणी नसल्यामुळे मला सगळं एकटीलाच करावं लागतं व्हिडिओचं SEO एडिटिंग, त्यामुळे वेळ लागतो मला, तर समजून घ्या। तर आपण जास्त वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि सर्वात पहिले मी तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ मोठा होणार आहे, कारण ताईंची अशी अपेक्षा आहे की भाईची पण कटिंग मी दाखवावी। तर आपल्याला जर मागचा भाग, पुढचा भाग प्लस भाई कटिंग करायची असेल तर आपल्याला वेळ हा लागतोच। व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघणं हे मी अपेक्षित ठेवते, कारण स्किप केला तर मधल्या मी ज्या टिप्स देत असते मुंड्याबाबत, शोल्डर बाबत, किंवा तुम्हाला बाहीच्या कटिंग मध्ये काय बदल केले पाहिजेत, मापानुसार कुठे बदल केले पाहिजे, हे सगळ्या मी टिप्स देत असते। तर त्या तुमच्या चुकतात। मग जसं जसं कटिंग पुढे जाईल तसं तसं मी टिप्स देत असते। असं काही नाहीये की मी आवर्जून ठरवून टिप्स देणार आहे की इथे देणार आहे तिथे देणार आहे। मला सुचतील तशा आणि माझ्या ज्या आहेत त्या टिप्स मी त्या जागेवर देत असते। तर व्हिडिओ स्किप करू नका। आणि जर विनंती एक करते, जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजून, तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी दाबून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट येतील तुम्हाला। आणि खूप फायदेशीर व्हिडिओ असतात आपले, तुम्हाला खूप फायदा होईल भविष्याच्या व्हिडिओचा। माप आहे 34 साईज आहे पेपर कटिंग। मी अगोदर कमेंट वाचून दाखवते आणि मग लिहून घेऊया माप आपण। ताई, मला या मापावरून 34 साईजचा पेपर कटिंगचा व्हिडिओ दाखवा। पूर्ण उंची 13, छाती 34, मुंडा 14, कंबर घेर 28, शोल्डर 14, पुढचा गळा 5.5, मागचा गळा 8.5, बाही उंची 4, दंड घेर 11। तर आता बघा, यामध्ये त्यांनी आपल्याला कटोरी ब्लाउज नाही सांगितलेला। या मापानी आणि अस्तरच्या ब्लाउजला किती मापे घेणे आणि साध्या ब्लाउजला किती मापे घेणे ते पण सांगा प्लीज लवकर। तर त्या ताईंच्या कमेंटला मान देऊन मी व्हिडिओला सुरुवात करते। यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला नाहीये की कटोरी ब्लाउज की 4 टक्सचा ब्लाउज, पण आपण कटोरी ब्लाउज बघूयात। आणि दुसरं जे माप आपल्याला मिळालंय त्या मापावरून आपण कटिंग करूया। मी अगोदर लिहून घेते हे, पण मी बघा इथे लिहून घेतलेलं आहे। या मापाचं आपण कटिंग बघणार आहोत। तर उंची आहे 13 उंची आहे, तर आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे आणि 14 वर खून करून घ्यायचे। तर हे बघा, मी 14 वर खून करून घेते। अजून थोड्या अंतरावर एक 14 वर खून करून घ्यायचे। आणि आता 8.5 गळा आहे, तर 8.5 गळ्यासाठी आपण 5.5 वर मुंड्यासाठी खून करून घेऊया। इथे पण एक 5.5 वर खून करून घ्यायची आणि या 2 रेगा मारून घ्यायचे या पद्धतीने। आता आपल्याला शोल्डर टाकायचे। शोल्डर आहे 14 चे निम्मे येतात 7, तर 8.5चा गळा आहे, तर आपल्याला 9 इंचावर खून करून घेतली पाहिजे। आणि 8.5च्या गळ्यासाठी शोल्डर मधून किती कमी करायचे, तर 8च्या गळ्यासाठी आपण 1.5 इंच कमी करतो, त्यामुळे आपण 1.5 इंच कमी करून घ्यायचे। तर किती उरले? 5.5 उरतात। 5.5 वर शोल्डर टाकायचे। या रेगेवर पण 5.5 वर एक खून करून घ्यायचे आणि ती रेग ओढून घ्यायची या पद्धतीने। आणि इथून आपल्याला 1 इंच असं तिरकत जायचंय, 1च इंच जायचं, 1.5 इंच जायचं नाही। नंतर या रेगेचा अर्धा करून घ्यायचा आणि या रेगेवर आपल्याला टाकायचे आहेत छातीचा चौथा भाग। तर आता हा आपला पाठीमागचा भाग आहे, तर अप्पर चेस्ट आहे 32 आणि फुल बस्ट आहे 34।
तर अप्पर चेस्ट 32चा चौथा भाग येतो 8 चोक 32, म्हणून 8 वर खूण करून घेतली. आता आपला काय काय महत्वाचा पॉइंट आहे बघा, 8.5चा गळा आहे आपला पाठीमागचा, तर आपल्याला इथं लुजिंग द्यायला लागणार आहे. तर लुजिंग किती द्यायचंय, तर आपण पाव, फक्त या 3 रेगा, पाव इंच म्हणजे या 3 रेगा आपण लुजिंग द्यायचंय. म्हणजेच आपली ही खूण कितीवर आली, 8.25 वर आली बघा. छातीचा चौथा भाग येतो 8, त्यामध्ये पाव इंचाची लुजिंग, तर 8.25 वर ही खूण आली. आणि तिथून पुढे मार्जिन द्यायचंय 1.5 इंच. इथं तुम्ही 2 इंच पण देऊ शकता, मी 1.5 इंच देत असते नेहमी. आता कंबर, कंबर आहे 28, 28चा चौथा भाग येतो 7, त्यामध्ये आपल्याला 1 इंच टक साठी आणि 1.5 इंच मार्जिन. तर या पद्धतीने या खुणा झालेल्या आहेत आपल्या. आणि इथे द्यायचंय मुंड्याचा आकार, तर असं मी डॉट डॉट देते अगोदर, कारण मोजून बघायचंय आपल्याला. त्यांनी मुंडा पण दिलेला आहे, तर मुंडा आहे 14, तर 14चे निम्मे किती होतात, 7 किंवा मग 7.25, 7 किंवा 7.25 भरलं पाहिजे. 7.25 भरलं तर चांगलंच आहे, 7 भरलं तरी ठेवू शकतो आपण तेवढा. आता बघा, टेप अशा पद्धतीने ठेवायचा, शोल्डरला पण मार्जिन ठेवायचं आणि मुंड्याला पण मार्जिन ठेवायचं, आणि असा टेप वळवत वळवत मोजून बघायचा मुंडा किती येतोय. तर हा मुंडा आलेला आहे आपला 7.25, म्हणजे अर्धा इंच जास्त येतोय. तर आपण थोडं वरती घेऊया मुंडा या पद्धतीने, कारण जास्त होतोय. आणि मग इथून आपल्याला 1 इंचावर खूण करून घ्यायचे. अशी. आणि मग आपल्याला इथून हा राऊंड इथे घेऊन जायचं. आणि आता वरचा मुंडा मोजून बघूया आपण. 7.25 भरायला पाहिजे. हे बघा, दिसलं तुम्हाला, परफेक्ट 7.25 मुंडा आलेला आहे. तर हा मुंडा आपला वरचा परफेक्ट आहे. जो कमी करून घेतला मुंडा आपण, तो मुंडा आपण कटिंगला घ्यायचा आणि इथून असं खाली स्लोप द्यायचा असा मुंड्याला. म्हणजे काय होतं, काकेत मुंडा काचत नाही. आता मुंड्याचं तर समजलं असेल तुम्हाला. आता आपल्याला ते शोल्डर पट्टी द्यायची 3 वर, आणि इथे रुंदी द्यायची 3 इंच. आणि हा बॉक्स तयार करून गळ्याचा आकार टाकायचा. आता मला कमेंट अशा पण येतात की ताई तुम्ही डिझाईनच्या गळ्यांचे कटिंग दाखवा ना. तर डिझाईनच्या गळ्यासाठी कटिंग काही वेगळी नसते. आता या गळ्यामध्ये तुम्ही डिझाईनचा गळा काढू शकता, इथे मटका गळा काढू शकता, असा असा पंचकोनी गळा काढू शकता, कोणता हवा तो गळा तुम्ही काढू शकता. असं काही नाही की डिझाईनच्या गळ्यासाठी शोल्डर मध्ये मुंड्यामध्ये बदल करावा लागतो. फक्त गळ्याची उंची बदलली की तुमचे हे सेटिंग इथली बदलली, एवढं लक्षात ठेवा. जेवढी गळ्याची उंची तुम्ही खाली जाल तेवढं तेवढं बदलत राहणार आहे, वर याल तेवढं तेवढे हे दोन्ही पण इथले आकार बदलणार आहेत. आणि याचे व्हिडिओ मी भरपूर टाकलेले आहेत, बघितले नसतील तर जाऊन बघा, समजतील तुम्हाला. गळ्यानुसार शोल्डर कशी ऍडजस्ट करायची आणि मुंडा कसा ऍडजस्ट करायचा ते. तर हे पाठीमागचं कटिंग झालेलं आहे आपलं. आपण हे कट करून घेऊयात अगोदर, आणि मग नंतर मी तुम्हाला कट केल्यानंतर टिप्स देणार आहे की काय करायचंय कशासाठी ते. अगोदर हे कट करून घेऊया आपण. आता हा पाठीच्या भागाला आपल्याला टक्स द्यायचे, तर निम्मा करायचा, असा अर्धा करायचा, आणि 1 इंचाचा टक्स दिलेला आहे आपण, तर इकडे अर्धा इंच आणि तिकडे अर्धा इंचावर टक्स देऊन घ्यायचं. उंची टक्सची ठेवायचे उंची टक्सची ठेवायचे 4.5 इंच, आणि इकडे अर्धा आणि तिकडे अर्धा अशी खूण करून टक्स पण देऊन घ्यायचं. आता टक्स देताना इथून डायरेक्ट इथं यायचं नाहीये, इथं यायचं. हे बघा, इथून असं असं इथं यायचं टीप घेत, आणि इथून इकडे आणि इथं पर्यंत जायचं. अशा पद्धतीने टक्स मारा स्टिचिंग करताना ब्लाउज, म्हणजे तुमचा ब्लाउज परफेक्ट बसणार आहे पाठीमागे सुद्धा. आता हा टक्स मारल्यानंतर काय होतं बघा, आपण टक्स मी तुम्हाला हे करून दाखवते मोजून. टक्स इथं तर आपण सरळ रेष ओढलेले, हे बघा, बरोबर आहे. आता टक्स मारल्यानंतर काय बदल होतो बघा, इकडे लावते मी सरळ पट्टी अशी, हा, एवढा पेपर आपला खाली आला.
आता हा जर पेपर खाली आला तर काय काय हा समस्या देणार आहे बघा. इथे टाकेच्या खाली म्हणजे मुंड्याच्या खाली चुन्या पडणार आहे फिटिंग मध्ये. फिटिंगची टीप तुमची तिरकी होणार आहे. प्लस जेव्हा आपण हा गळा एवढा खोल असतो तेव्हा थोडा इकडे सरकतो, म्हणून आपण शोल्डर तर ऍडजस्ट केलेले. पण मग काय होतं, इकडून ब्लाऊज वर पण ओढला जातो बघा, पाठीमागून ब्लाऊज वर जातो आमचा, असा कमेंट येतात. तर हे मूळ कारण आहे, हे कटिंग करून काढायचंच. म्हणजे तुमचा ब्लाऊज इथून वर सरकणार नाहीये गळ्याकडून. त्यासाठी हा उपाय आहे, ही टिप्स दिली मी तुम्हाला. हे कटिंग करून काढायचंय. पण मी हे आता कटिंग करणार नाहीये, याच्यावरच पुढचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मग कट करूया. आता थोडासा 8.5चाच गळा आहे, तर मी थोडंसच इथं डाऊन करणार आहे. फक्त पाव इंचच गळ्याच्या साईडला डाऊन करणार आहे. नेहमी आपण अर्धा इंच करतो 10चा गळा असल्यावर, पण मी आता पाव इंच फक्त 3 रेगाच क्रॉस देणार आहे, तो शोल्डरला डाऊन करणार आहे असं. हे बघा एवढंच. आता हे डाऊन फक्त कापून घेते मी, आणि आपल्याला इथे कट मारून घ्यायचंय, कारण याच्यावरच आपल्याला खुणा करून पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे. इथे फिटिंगला पण कट मारून घ्यायचा. आणि आता हे जे आहे हे ते मी नंतर कट करणार आहे, कधी करायचं ते दाखवते मी. तर हा जो आहे कागद, दुसरा कागद घ्यायचा आहे, त्याच्यावर हा जसा आहे तसा छापून घ्यायचा आहे. आता खालच्या साईडला मी स्ट्रेट ठेवते इथं, आणि जसा आहे तसा छापून घ्यायचंय. मुंड्याची जी रेग आहे आपली ती जरा पुढे ओढून घेते, म्हणजे आपल्याला वाढवता येईल ही मुंड्याची रेग. अशी ओढून घेतली. आता हीच रेग आपण पाठीमागे आणूया जरा अशी, आणि हा मुंडा आता सरळ करून घ्यायचा अगोदर. आणि पुढच्या भागाचा मुंडा अर्धा इंच आतमध्ये द्यायचा असतो, गळ्याच्या साईडला यायचं आतमध्ये. आणि मग तिथून आपल्याला 1 इंच बाहेर जायचंय तिरकं, इथून 1 इंच तिरकं जायचंय असं. आणि हा मुंडा मग आपला असा येणार आहे. पुढच्या भागाचा मुंडा बघा कसा केला. इथं फिटिंग आहे आपली, तर 7.25 भरलेला होतं ना आपला पाठीमागचा मुंडा, तर इथे पण 7.25 भरतोय का बघूया. 7.25 आणि 1 रेग आलाय, तर हा बरोबर भरतोय मुंडा आपला असा. परत एकदा मोजून दाखवते. साडेसात म्हणजे पाव इंच फक्त जास्त भरतोय. तर काय करूया आपण, इथं न घेता इथून घेऊया वरून. पुढचा मुंडा पण असा मोजून बघायचा, म्हणजे काय होतं. आणि पुढचा मुंडा असा सरळ कट करायचा, खाली जायचं नाही असं. परत मोजून बघूया. आता बरोबर भरलेला आहे 7.25, तर हा मुंडा बरोबर झाला. आता इथून खाली आपल्याला काय करायचंय, गळा टाकायचाय. ही रेष सरळ ओढून घेते अगोदर, आणि आपल्याला हो काय पट्टीसाठी मार्जिन पाहिजे ते पण देऊन देते. आणि इथून आपल्याला आता गळा टाकायचा आहे. गळा आहे पुढचा 5.5, तर 6 वर खून करायचे, आणि इथे द्यायचे आपल्याला 2.5 इंच रुंदी गळ्याला. तर गळ्याची रुंदी मी इथून पुढे मोजले, हुकाय पट्टीची रेग नाही घेतलेली, पुढची घेतली जी आपली पाठीमागच्या भागाला आली होती, तिथून पुढे 2.5 इंच रुंदी घेतली. आणि असा गळ्याचा आकार द्यायचा आहे. ही उंची पूर्ण कडेपर्यंत होती आपली. तर सुरुवातीला आपण 2.5 इंचावर एक क्रॉस पट्टीची खून करून घेऊया खालून. या साईडला क्रॉस पट्टीच्या 1 इंच वर जायचंय. मग तुमचा 4 टक्सचा ब्लाउज असू द्या किंवा कटोरी ब्लाउज असू द्या असा, आणि रेघेवर 2.5 इंच अशी. आणि ही क्रॉस पट्टीची आपल्याला
असा आकार देऊन घ्यायचा आहे इथपर्यंत. आता इथून पुढे बघा काय करायचंय. इथून पुढे आपल्याला जर टाकायचं आहे बस्ट पॉइंट. बस्ट पॉइंट आता कितीचा टाकायचा, तर फुल बस्ट आहे 34. किती आहे 34. पाठीमागचा भाग आपण अप्पर चेस्टच्या मापाने कट केला 32च्या मापाने. आता पुढचा भाग आपला 34च्या मापाने कट करायचा आहे. तर फुल बस्ट आहे 34. 34चा चौथा भाग येतो 8.5. त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचे, सॉरी 1 इंच प्लस करायचे, तर 9.5. 9.5 वर आपला बस्ट पॉइंट येणार आहे. तर इथे आपण एक रेघ ओढून घ्यायचे. आता इथे तुमचं जर माप असेल 36, 38, फुल बस्टचं माप किती असू दे तुम्ही त्याचा चौथा भाग करायचा प्लस 1 इंच करायचंय, एवढं लक्षात घ्यायचंय. आणि इथे एक रेघ ओढून घ्यायची, छोटी ओढून घ्यायची अशी. आणि या रेघेवर आपल्याला टाकायचं आहे एक्झॅक्टली पॉइंट. तर तो पॉइंट इथून घ्यायचा आहे. ही आपली मार्जिनची लाईन आहे. तर मार्जिनची लाईन सोडून पुढून घ्यायचंय. तर कितीवर टाकायचा असतो, तर 34चा 10वा भाग. कितवा भाग, 10वा भाग. 34चा 10वा भाग येतो 3.4 असा येणार आहे. इथे आला पॉइंट. आता इथून खाली आपल्याला कटोरी काढायची. कटोरीची टक्स द्यायची असते, पण ती मी कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला नंतर दाखवते. आता इथे आपली कंबर किती होती, 28 आहे कंबर. त्याचा चौथा भाग येतो 7. त्यामध्ये आपण पाठीमागच्या भागाला 1 इंच टक्स साठी ऍड केला. पण आता क्रॉस पट्टीला पुढच्या भागाला टक्स नसतो, तर मग काय करायचं, तर कमरेचा चौथा भाग 7 प्लस त्यामध्ये आपल्याला 2.5 इंच प्लस करून क्रॉस पट्टीची एक मर्यादा करून घ्यायची. आता याच्यामध्ये जर एक्स्ट्रा राहिलं तर आपण हे कट करून काढू शकतो. ही झाली क्रॉस पट्टी आपली. इथून आपली कट होणार आहे आणि इथून पेपर कट होणार आहे आपला. क्रॉस पट्टीचं सांगितलं, पण हीच क्रॉस पट्टी या मापाला बसणार नाहीये. याचं पण मी ऍडजस्टमेंट पुढे दाखवणार आहे, तो व्हिडिओ स्किप करू नका. आता ही जी रेघ आपली आलेली आहे त्या रेघेवर आपल्याला 34चा चौथा भाग टाकायचा आहे. कितीचा, 34चा, कारण फुल बस्ट 34 आहे. इथे आपण टाकला पाठीमागच्या भागाला 32चा चौथा भाग. कुठे, काखेमध्ये मुंड्याजवळ इथे 32चा चौथा भाग टाकला. पण बस्टच्या ठिकाणी आपल्याला बस्टचा चौथा भाग टाकायचा आहे. बस्ट किती आहे 34. 34चा चौथा भाग येतो 8.5 इथं आलं. आणि इथे सुद्धा आपल्याला पाव इंच मार्जिन द्यायचंय किंवा अर्धा इंच दिलं तरी चालेल. आणि तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच हे द्यायचंय, फिटिंग साठी मार्जिन द्यायचंय. आणि मग ही जी आपली मार्जिनची लाईन आली ती ह्या लाईनीला, आणि ही फिटिंगची लाईन या फिटिंगच्या लाईनला, असा तिरकस कट येणार आहे आपला. आता इथे काय करायचंय बघा. तर छातीचा चौथा भाग, बसचा चौथा भाग किती येतो 8.5. तर 8.5च्या निम्मे, सॉरी छातीचा चौथा भाग येतो, सॉरी कमरेचा चौथा भाग येतो 7. 28चा चौथा भाग 7 येतो. तर साधारण इथे 7 येतो, तर इथे थोडीशी कमी असू शकते. कधी, जेव्हा तुम्हाला तुमच्या कस्टमरला जर पोट मोठा असेल तेव्हा या खालच्या छाती कमरेपेक्षा इथे क्रॉस पट्टीला कमी असणार आहे आणि इथे तुमची कंबर मोठी असणार आहे. तर जर पोट असेल तर इथे किती येणार आहे 27.5 येईल आणि खाली 28. आणि जर एकदम छान प्लेन पोट असेल तर इथं कमी आहे 28 आणि इथं त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त, म्हणजे 28.5 किंवा 29 असू शकते. तर मी 29च्या मापाने इथं टाकणार आहे. तर 29चा चौथा भाग किती येतो 7.25. आणि त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचे असतात, बरोबर. तर या 7.25चे 3 भाग करून घ्यायचे, समान 3 भाग करायचे. इथून पुढे 3 भाग केले तर किती होतात, किंवा साधा सोपा एक फॉर्म्युला सांगते. 34चा जर तुमचा ब्लाउज आहे तर सरळ तुम्ही 5.5 वर कटोरी टाकायची, इथून 5.5. आणि हे जे मार्जिन राहिलंय आपलं हे इथून इकडं, ते कटिंग करून ते पण दाखवतो मी ऍडजस्ट कसं करायचं. इथं आपला 5.5ची कटोरी प्लस इथं किती बसलं पाहिजे, एवढ्यातच बसलं पाहिजे हे माप. इथून इथं समजलं, सॉरी इथं आपला बसचा चौथा भाग इथं येतो
8.5 आणि तिथून पुढे आपल्याला पाव इंच मार्जिन, तर इथं येते आणि इथून पुढे आपल्याला 1.5 इंच फिटिंग साठी ठेवायचे. तर थोडी आतमध्ये येणार आहे रेघ ही अशी, ही चुकीची आहे, लक्षात घ्या. टेप जरा पुढे सरकल्यामुळे ही लाईन पुढे गेली आपली. आता हे बघायचंय अंतर किती आलं, तर हे 8.25 अंतर आलंय, तर आपण इथे 3 वर खूण करून घ्यायची आणि उरलेली ही कटोरी असणार आहे आपली. हे बघा, तर ही लाईन आपल्याला 1-2 इंच किंवा 2.5 इंच सरळ द्यायची अशी, किंवा जास्त वरती दिली तरी चालू शकते, कारण कटोरीचा आकार द्यायचा आहे आता आपल्याला अशी. बघा इथं मी या क्रॉस पट्टीवर समान 3 भाग केले. ही आपली क्रॉस पट्टीची लाईन असणार आहे, सॉरी कटिंगची, ही नाही, लक्षात घ्या, ही असणार आहे. इथून इकडे मी समान 3 भाग केले, त्यातला एक भाग आपण इकडे ठेवला आणि हे 2 भाग आहेत आणि हा एक कटोरीचे भाग आहेत. आता इथे जिथं गोलाई आली तिथे एक खूण करून घ्यायची आणि इथं मुंड्यातून म्हणजे काखेतून काय करायचंय, इथून 2 इंचावर आपल्याला ही खूण करून घ्यायची किंवा 2.25 वर केली तरी चालू शकतं. आणि मग हा राऊंड आपल्याला असा 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 या रेगेला मिळवायचा इथे. आणि ही कटोरी तयार झाली. हा पॉइंट आलेला आहे, इथून खाली आपल्याला कटोरी वाढवायची. कशी वाढवायची ती पण दाखवते. तर हे इथलं पूर्ण झालंय कटिंग, आपण हे कट करून घेऊया. हा, आता एक दुसरं, आपण हा छापून घेतला तर हा पाठीमागचा भाग आहे ना, तर हे कट करायचं होतं. मग हे छापण्यासाठी मी हे कट केलं नव्हतं, आता आपण हे कट करून टाकायचंय असं. आता हे कट केलं, पण इथं काहीच कट केलेलं नाहीये, तर हा पुढचा भाग मोठा होऊ शकतो. मग पुढच्या भागाला हे ऍडजस्ट कुठं करायचं, तर हा जेवढा कट केला आपण कागद, तेवढाच कागद आपण इथे ठेवायचा आणि या साईडला कट मारायचा. इथपर्यंत कट जाणार आहे. तर ही लाईन आपण ही सरळ अशी कट न करता इकडे तिरकी कट करायची, इथून इकडे तिरकी अशी. आता मी क्रॉस पट्टी कशी कापते बघा. अगोदर हे हुकाय पट्टीची लाईन कापून घेऊया. बाहेरचं सगळं मी कापून घेते अगोदर. हे बघा, हे फुल्या केलेलं ते नाही आपलं, इथून कटिंग आहे. आणि आता पाठीमागचा मुंडा आपण खाली उतरलो तर वरचा पुढचा मुंडा हा वरूनच इथूनच कट करायचा आहे, अशा पद्धतीने ही कटिंग. आता आपण क्रॉस पट्टी कट करूया. हे बघा, हे वरती कट करायचंय असं, म्हणजे काय होणार आहे, इक्वल होणार आहे. इथं नाही क्रॉस पट्टीला कट करायचं, इथं कट करायचं. हा, ही क्रॉस पट्टी अशीच ठेवायची, कारण आपल्याला मोजून बघायची आहे आता नंतर. आणि ही कटोरी पण कट करून घेऊ आपण. आता पार्ट झालेला आहे तयार, क्रॉस पट्टी, कटोरी आणि हा पाठीमागचा भाग. आता कटोरी वाढवून दाखवते मी कशी येते तुम्हाला. आता क्रॉस पट्टी कशी ऍडजस्ट करायची बघा. ही जशीच्या तशी आपल्याला यूज करता येत नाही, बसली पण पाहिजे तिथं बरोबर मापात. तर बघा, दोन्ही मुंडे हे इथे पण कट मारून घेते तुम्हाला दिसण्यासाठी. आता हेच पुढचा आणि पाठीमागचा मुंडा असा जुळवायचा. आणि खाली किती राहिलं बघायचं, इथं खूण करून घ्यायची अशी. तर एवढी खाली आपल्याला क्रॉस पट्टी पाहिजे. किती उंची बघायचं, आता ही बरोबर 2.5 इंच उंची आहे. तर 2.5 मध्ये आपल्याला मार्जिन पण पाहिजे ना इथं जोडायला पुढच्या भागाला, तर ते अर्धा इंच मार्जिन टाकायचं त्यात. 2.5 मध्ये अर्धा इंच मार्जिन गेलं तर किती उरलं, सॉरी 1 इंच मार्जिन द्यायचं. तर 3.5 ची कटोरी काढायची, सॉरी क्रॉस पट्टी काढायची. हे बघा, हे 3.5 इथं भरले, इथं पण 3.5 भरतोय का बघूया, इथं पण 3.5 भरतोय. म्हणजे ही क्रॉस पट्टी आपली परफेक्ट झालेली आहे. आता कटोरी तुम्हाला कशी वाढवायची ते दाखवते. आता कटोरी कशी वाढवायची बघा आपण, खूप महत्वाचं आहे, स्किप करू नका. कटोरी पण परफेक्ट वाढवायला आली पाहिजे. तर आपण इथे मार्जिन दिलेलं आहे, तर आपल्याला कटोरी फक्त या साईडला वाढवायचे. त्यामुळे मी पेपर बघा इथे काटोकाट ठेवलेलं आहे कटोरी बरोबर, इकडे जास्त ठेवलंय, कारण इकडे काहीच वाढवायचं नाहीये आपल्याला. आणि अशी कटोरी ठेवून जशी आहे तशी छापून घ्यायची. आणि हा जो डॉट आलेला आहे आपला मध्य पॉइंट,
तो पण खून करून घ्यायची। आणि ही कटोरी काढून इथं बरोबर मार्जिनची पण खून करून घेऊया। तर हे होकाय पट्टीचं मार्जिन आहे, हा डॉट आहे आपला बरोबर पॉइंट आलेला। तर इथे एक सरळ रेघ मारून घेऊया आणि ही सुद्धा एक। आता इथे आपल्याला काहीच वाढवायचं नाहीये, कारण आपण 10वा भाग घेऊन बरोबर घेतलेली कटोरी फक्त या साईडला वाढवायची आहे। तर इथे मोजून घ्यायचं बघा, 10वा भाग मी हुकाय पट्टीच्या मार्जिनच्या पुढून मोजतीये। तर 34चा 10वा भाग किती 3.4 येतो। तर 3.4 वर मी खून करून घेतलेली आहे आपण ही पहिलीच। तर तेवढंच अंतर आपल्याला इकडे पण कटोरीला वाढवायचं आहे, 3.4 वर एक आणि मार्जिन 3 रेघांचं। आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा हे अंतर मोजून घ्यायचं, 1.25 भरलं तर तेवढंच 1.25 खाली पण वाढवून घ्यायचं आणि मार्जिनची खून करून घ्यायची। आता इकडे मार्जिन दिले, फक्त वरती मार्जिन द्यायचंय आणि ते मार्जिन आणि इकडचं मार्जिन आणि हे मेन कटोरीचं टोक आणि हे आतून आलेलं टोक जोडून घ्यायचं आपल्याला। इथून आपल्याला आतल्या खुणेवर जायचंय या पद्धतीने आणि मार्जिनची खून मार्जिनला मिळवायची आणि इथून खाली सरळ जायचंय। आता हे वरच्या भागाला कटोरी वाढवून झालेली आपली। आता वरच्या भागाला कटोरी वाढवून झालेले। आता आपण खालचा भाग टक्सचा बघायचा आहे। तर इथे बघा 10वा भाग 3.4 आहे, तर त्यातून वजा 1 इंच करून 2.4 येतात। तर 2.4 एवढी आपली टक्सची उंची येणार आहे आणि क्रॉस पट्टी जोडण्यासाठी मार्जिन सुद्धा आपल्याला 3 रेघांचं घ्यायचं आणि पूर्ण ही उंची आता किती झाली टक्सची 3 ला 1 रेघ कमी। तर इथून आपल्याला आता ही कटोरी अशी जोडायची आहे। तर कटोरीची उंची पण आपली तयार झालेली आहे, पण टक्स अजून तयार झालेली नाहीये, व्हिडिओ स्किप करू नका। आणि मग इथे आता मध्यावरून आपल्याला इकडे 1.5 इंच आणि या साईडला 1.5 इंच असा टक्स मारून घ्यायचा आहे आणि मग त्या रेघा जोडून आपल्याला त्या रेघेवर सुद्धा टक्सची उंची परफेक्ट द्यायची। बघा एवढं क्लिअर कुणी दाखवत नाही, मी तुम्हाला दाखवत असते। चुका का होतात तर इथे जास्त चुका होतात। जेवढी आपली मधल्या टक्सला उंची आहे बरोबर तेवढीच टक्सला इकडे पण उंची द्यायची आणि या टक्सवर पण उंची द्यायची। तर बघा इथे परत मोजून बघते, सॉरी 3.25 वर खून झाले, 3 ला 1 रेघ वर खून करून घ्यायचे आपल्याला आणि इथपर्यंत आपल्याला ही टक्स आपल्याला ही मिळालेले। मग एवढी टक्स आपली कमी झाली असती इथून कट केलं असतं तर, म्हणून असा परफेक्ट टक्सला उंची दिलीत तर तुमचा ब्लाऊज पुढच्या बाजूला खेचला जाणार नाही शोल्डरवरून किंवा गळा पण मोठा होणार नाही। या पद्धतीने टक्स कटोरी तुमची तयार करा, अगदी परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे। मागून पण वर उचलला जाणार नाही ब्लाऊज, त्यासाठी टिप्स दिलेली आहे मी। आणि आता पुढून ब्लाऊज खाली उतरतो, गळा खाली उतरतो, त्याचं पण कारण सांगितलं का उतरतं ते। या पद्धतीने तुम्ही कटोरीची कटिंग करा सर्वांनी, अगदी परफेक्ट ब्लाऊज येणार आहे। आणि आता टक्सला असे कट मारून घ्यायचे म्हणजे कापडावर व्यवस्थित टक्स परफेक्ट बसेल। आता मी तुम्हाला इथे टक्स बंद करून कटोरी पण दाखवते, किती परफेक्ट आपली कटोरी आलेली आहे। तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून पण तर सबस्क्राईब करून घ्या पहिलं। आता मोजून बघा 5.5 बरोबर भरती आहे आपली कटोरी। तर ही कटोरी आपली परफेक्ट झालेली आहे, उंची टक्सची पण परफेक्ट झाली। तर या पद्धतीनेच तुम्ही सर्वांनी कटिंग करायची आहे मी सांगितलेल्या कटिंग बरोबर। आणि आता मी हे लावून पण दाखवते। इथं जरा जास्त कटोरी दिसते तर ती आपण कापडावर लावताना अगदी परफेक्ट बसते, कमी पडत नाही किंवा जास्त होत नाही कटिंगवर जरी जास्त दिसत असली तरी। तर बघा या पद्धतीने तुम्ही सर्वांनी कटिंग करा आणि खास करून वेदिका ताईंनी पण याच पद्धतीने करायची आहे। आता आपल्याला बाहीचं कटिंग बघायचंय त्यांच्या म्हणण्यानुसार। बाहीची कटिंग आहे 4 इंचाची बाही आहे, दंडगेर आहे 11 इंच, पीसचा चौथा भाग।
8 इंच 34चा नाही 32चा घ्यायचा, कारण मुंड्यासाठी आपण 32 घेतलेला आहे. हे बघा, इथं हा मी कट मारून घेते आणि ही झाली आता घडी आपली. छोटी बाही आहे 4 इंचाची. ही घडी आपली 8 इंच. घडी किती घ्यायचं हे पण समजत नसेल तर छातीचा चौथा भाग घ्यायचा आणि घडी टाकून घ्यायची. तर बघा, छातीचा चौथा भाग येतो 8 इंच. बरोबर 8 इंचाची मी घडी घेतली. आता इथं आपण टाकायचंय दंडघेर. दंडघेर आहे 11, त्याचा निम्मा येतो 5.5 आणि तिथून पुढे 1.5 इंच. उंची किती आहे 4 इंच. तर अस्तरच्या ब्लाउज साठी तुम्हाला 5 इंचावर खून करून घ्यायची अशी. इकडे पण थोड्या अंतरावर 5 इंचावर खून करून घ्यायचे आणि बिना अस्तरचा ब्लाउज असेल तर 6 वर खून करायचे. हे रेघ ओढून घेऊयात पूर्ण. आता काय करायचंय बघा, बायसेप तर दिलेला नाहीये, मग काय करायचं, जी इथून पाठीमागे 1.5 इंचावर एक खून करून घ्यायचे. हा ऑटोमॅटिकली त्यांचा बायसेप आलेला आहे. किती आलेला आहे तर 6.25 इंच. मग तिथे एक आपल्याला रेघ ओढून घ्यायचे सरळ. जास्त खाली जायचं नाहीये, इथं वरतीच थांबायचं. आणि मुंडा किती होता 7 इंच. तर 7 इंचावर इथं खून करून घ्यायचे. रेघेवर कुठे येते बघायचं, या कोपऱ्यापासून मोजायचे 7 इंच असे. तर ही रेघ बघा खाली जाते जरा, आणि त्या रेघेवर 7 इंचाला टेप कुठे थांबतोय हे बघा, इथं धरला बोटा खाली आणि असा सरकवला, इथं थांबला. तर हे झालं आपलं कॅप हाईट. आलं का लक्षात? इथे आपली कॅप हाईट आलेली आहे. आणि मग ही इथून आपल्याला ही अशी बाहीसाठी आपल्याला काय करायचंय बघा, इथे या उंचीवर 1.5 इंच सरळ जायचं इथं, आणि हा 1.5 इंचाची खून आणि ही मुंड्याची खून तिरकी रेघ ओढून घ्यायची. एकदम सोप्या पद्धतीत बाही सांगते. तर याचा अर्धा करून घ्यायचा. आता दोन्हीचा मध्याचा या मध्य काढून घ्यायचा, असा निघतो. आणि परत याचा एक मध्य तसाच काढून घ्यायचा, इथं येतो. आणि हाच स्टेप उचलून इथं ठेवायचा व्यवस्थित, आणि याचा पण मध्य काढून घ्यायचा. तर बघा 1 2 3 4 आणि 5 अशा 5 खुणा मिळालेल्या आहेत आपल्याला. तर त्या कशा जोडायच्या ते मी सांगते अगोदर. इथून खाली 1/2 इंच आणि 2 नंबरच्या खुणेला 1/2 इंच वर. बघा 4 नंबरच्या खुणेला 1/2 इंच खाली गेलीये आणि 2 नंबरच्या खुणेला 1/2 इंच वर गेली. तर आता ही जी सरळ आलेली आहे रेघ 1 पर्यंत, तिथे सरळच ठेवायची आणि इथून आपल्याला असा कर्व देत इथं जायचंय. इथून असं यायचं इथं खाली, परत इथून असं इथं. या पद्धतीने ही बाही झालेली. आणि आतला आकार देण्यासाठी इथून असं इथं मिळायचंय. हा आकार झाला आपला बाहीचा. आता ही कट करून दाखवते मी तुम्हाला. अगोदर बाहेरचा मुंडा कट करायचा आहे असा, आणि मग नंतर इथं कट मारायचा मध्यावर. इथे पण फिटिंगच्या इथे कट मारून घ्यायचा आहे. नंतर उचलायची बाही उघडायची अशी, आणि मग हा पुढचा मुंडा कट करायचा आहे. तर या पद्धतीने बाहीची पण कटिंग तुम्हाला मी दाखवलेली आहे. कशी वाटली कटिंग तुम्हाला? मला वाटतं तुम्हाला समजली असेल कटिंग, आणि अगदी परफेक्ट येणार आहे. वेदिका ताई तुम्हाला परत एकदा सांगते, आणि सर्वांनीच या पद्धतीने कटिंग करून बघा. एकदम छान ब्लाउज बसणार आहे 34 मापाचा ब्लाउज असेल तर. आणि तुमची माप जर दुसरी असतील तर 8.5चा गळा जर असेल तर सेम याच पद्धतीने तुम्ही तुमची माप टाकून कटिंग करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या.